विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की सीईटी सेलने त्यांचे हेल्प सेंटर रिलीज केले आहेत. नवीन जे हेल्प सेंटर आहेत, नवीन हेल्प सेंटरची जी यादी आहे तर ती फायनली रिलीज केली आहे. ती तुम्हाला कुठं पाहिजे तर सीईटी सेलच्या वेबसाईटला जाऊन पाहिजे. त्याचबरोबर मी इथं तुम्हाला दाखवणार आहे. पण ती गोष्ट आपल्या काय यूजची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहा, काल परवा पीसीबीचा रिझल्ट लागला फर्स्ट अटेम्प्टचा. आता त्याच्यानंतर आज उद्या पीसीएमचा लागेल फर्स्ट अटेम्प्टचा, त्यानंतर पीसीबीचा लागेल सेकंड अटेम्प्टचा, पीसीएमचा लागेल सेकंड अटेम्प्टचा. बरोबर आहे, म्हणजे आपले टोटल 4 रिझल्ट आहेत हे मेन. बाकीच्या सीईटीचे रिझल्ट सुद्धा आहेत, एमबीएचे असेल, एलएलबीचे असेल, त्यांचे देखील आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा हीच यादी असणार आहे जी की आपल्यासाठी आहे. पण पहा, पीसीबीचा रिझल्ट लागला फर्स्ट अटेम्प्टचा. काही काही मुलांचं म्हणणं काय, 143 मार्क्स होते, 33च पर्सेंटाईल आले. 110 मार्क्स होते, 80च पर्सेंटाईल आले. काही काही जणांचं म्हणणं आहे की पार 190 मार्क्स होते, 50च पर्सेंटाईल आले, 60च पर्सेंटाईल आले. मग सीईटी सेलने स्पेशली त्यासाठीच ही लिस्ट इथं जारी केली. किंवा अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की एखादा तुम्हाला फ्रॉड होताना कुठं दिसतोय सीईटी मध्ये, किंवा काय कोणती एजन्सी वगैरे आहे ऍडमिशन रिलेटेड काही कन्फ्युजन करत आहे, किंवा थोडक्यात काही ज्या गोष्टी आहेत त्या रिपोर्ट करण्यासाठी सुद्धा हे हेल्प सेंटर आहेत. त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन जाऊनच कळेल की हे हेल्प सेंटर ओके म्हणजे मदत केंद्र आपल्याला किती महत्वाचे ठरणार आहे. मग तुमच्या जिल्ह्यामध्ये हेल्प सेंटर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. फर्स्ट ऑफ ऑल एक बिग अनाउन्समेंट म्हणजे आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, माझे नंबर्स पण इथं देतोय. इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा जर काउन्सिलिंगची रिक्वायरमेंट असेल तर. मी आता डायरेक्ट वेळ न घालवता सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो आणि जे हेल्प सेंटर आहे तर त्यांची लिस्ट तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण जायचंय आणि इथं सीईटी सेल आपण सर्च केलं किंवा महासीईटी तुम्ही सर्च करू शकता. पहिली वेबसाईट येईल त्याला यूज ओपन करायचंय. त्याचबरोबर मग आपल्याला कुठे जायचंय तर आपल्याला जायचं इथं नोटिसेस म्हणजे ह्या डाउनलोड सेक्शन मध्ये. डाउनलोड मध्ये गेले, त्याच्यामध्ये जायचंय नोटिसेस ह्या सेक्शन मध्ये जायचंय. आता ह्या सेक्शन मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर तर तुम्हाला इथं पहिलीच जी नोटीस आहे कोणासाठी आहे, ऑल कोर्सेस. ऑल म्हणजे पीसीबी, पीसीएम, सगळ्या जेवढ्या काय काय सीईटीज आहेत ओके, जेवढ्या आर्किटेक्चरची सीईटी आहे, एलएलबी ची आहे ओके, जेवढ्या काय काय सीईटी आहेत त्यांच्यासाठी आहे विद्यार्थी सहायता केंद्राची यादी म्हणजे आपले हेल्प सेंटर्स. ओके, तर पाहू इथून डाउनलोड करायची आपल्याला यादी. त्या ठिकाणी आपल्याला काय काय मिळणार आहे तर हे पहा, या पद्धतीची यादी आहे. मी आणखीन झूम करण्यासाठी ओके बेटर दिसण्यासाठी तुम्हाला इथं यादी घेऊन दाखवतोय. तीच यादी इथं आहे, लिस्ट आहे आणि इथं तुम्ही क्लिअरली पाहू शकता की डिस्ट्रिक्ट, इन्स्टिट्यूट नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट पर्सन आणि कॉन्टॅक्ट नंबर. तर पहा, अहिल्यानगर, जर अहिल्यानगरचे तुम्ही असाल आणि सीईटीच्या रिझल्ट मध्ये कशाही मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल, रिझल्ट म्हणजे ज्या टेक्निकल सीईटी सेल कडनं ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट सेंटर आहे संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव. ओके, हा ऍड्रेस इथं दिलाय. त्याचबरोबर तिथून तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, संदीप भाऊसाहेब पोटे यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला बीड मध्ये काही प्रॉब्लेम असेल, बीडचे स्टुडंट असाल तुम्ही, तुमच्या रिझल्टमध्ये अनएक्सेप्टेबल पर्सेंटाईल तुम्हाला आले असतील आणि तुमच्याकडे प्रूफ वगैरे त्याचे असतील तरच तुम्ही जायचंय किंवा तरच तुम्ही आपण आवाज उठवू शकतोय. ओके, तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सावरकर आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बीड ओके यांचा ऍड्रेस दिलाय, जालना रोड बीड. त्याच्यानंतर खतीब सय्यद हे कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव आहे आणि त्यांचा फोन नंबर पण प्रोव्हाइड केलाय. त्याचबरोबर प्रत्येक डिस्ट्रिक्ट, आता याच्यात प्रत्येक डिस्ट्रिक्ट नाहीये पण बरेचसे डिस्ट्रिक्ट कव्हर केलेत. धाराशिव आहे, त्याच्यानंतर धुळे आहे, जळगाव आहे, जालना आहे, नागपूर वन, नागपूरसाठी 2 सेंटर दिलेत, गव्हर्नमेंट नागपूर कॉलेज दिलंय. त्याचबरोबर नंदुरबार आहे, पालघर आहे, परभणी आहे, परभणीमध्ये डीएसएम कॉलेज दिलंय. त्याचबरोबर रायगड आहे, रायगडमध्ये काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी डी बाटू. ओके, त्याच्यानंतर रत्नागिरी आहे, रत्नागिरीमध्ये काय लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. देन सांगली, सातारामध्ये गव्हर्नमेंट कराड, आपलं कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सिंधुदुर्ग आहे, वर्धा आहे, छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट कॉलेज संभाजीनगर, हिंगोलीमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज हिंगोली, ठाणे नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूरमध्ये जर पाहिलं तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर. हे सगळे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत, तुमच्या डिस्ट्रिक्टच्या वाईज तुम्ही कन्सिडर करू शकताय. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये गव्हर्नमेंट चंद्रपूर. ओके, त्याच्यानंतर गडचिरोली आहे, गडचिरोलीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर गोंदियामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदिया. मुंबई सुदर्बन मध्ये सरदार पटेल एसपीसीई कॉलेज आहे. ओके, आता इथं पहा काय दिलंय,
सदर केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला कोणतीही फी पेड करायची नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुमचे डाऊट तिथे सॉल्व्ह केले जातील. याची विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी. उर्वरित जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांना मदत केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून ही केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येतील. केंद्रे कार्यान्वित होताच विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर याबाबत सूचना देण्यात येतील. म्हणजे काय, तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये सीईटीचं टार्गेट आहे की केंद्र तयार करायचे त्यांना. हेल्प सेंटर जसं प्रत्येक कंपनीचं वगैरे ऑफिस असतं प्रत्येक जिल्ह्याच्या पद्धतीने, तर त्या पद्धतीने डायरेक्ट मुंबईला न जाता, मुंबईचं मेन ऑफिस आहे सीईटी सेलचं, पण तिथं न जाता तुम्ही इथून सुद्धा तुमच्या काय तक्रारी वगैरे असतील तर त्या सर्व व्यवस्थित करू शकता. रिझल्ट बद्दल असेल, काही ज्या तक्रारी असतील त्याच्याबद्दल तुम्ही करू शकताय. ओके. त्याचबरोबर आणखी नवीन सेंटर सुद्धा येणार आहेत. म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव जर याच्यात नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुमच्या डिस्ट्रिक्टचं नाव सुद्धा याच्यात येईल आणि अहिल्यानगरचा मुलगा बीडमध्ये जाऊ शकतो, बीडचा अहिल्यानगरमध्ये येऊ शकतो, बीडचा मुलगा पुण्याला येऊ शकतो. म्हणजे असं कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं, कोणत्याही सेंटरवर जरी आपण गेलं तरी व्हॅलिड आहे. मग अजून पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला जास्त काही डाऊट वगैरे असतील याच्याबद्दल असो किंवा ऍडमिशन प्रोसेस बद्दल असो, डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती दिली आहे. सगळ्या माहिती म्हणजे काय काय तुम्हाला कोणकोणत्या बॅचेस आहेत आपल्याकडे, काय काय आपण ऑफर करतोय. त्याचबरोबर माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. तुम्हाला कोणताही डाऊट असो, डॉक्युमेंट्स बद्दल असो, कोणताही असो, मला इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलाय, व्हिडिओला नक्की लाईक करा. ऑल द बेस्ट.